नमस्कार सर्वांना, सिद्धिविनायक क्लासेस तर्फे मी विशाल लोणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी 10वीचा रिझल्ट लागला तर त्या रिझल्टमध्ये मुलांना खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स पडले होते। आपल्या क्लासमधले पण काही मुलं होते त्यांना पण चांगले मार्क्स पडले होते। तर आपल्या क्लासमध्ये फर्स्ट जी काही स्टुडंट होती आर्या चोरगे तिला 92.20 92.20% पडले होते। सेकंड स्टुडंट आहे अंकिता धायगुडे, तिला पण 92.20 92.20% पडले होते। बाकीची पण मुलं आहेत। आपल्या क्लासमध्ये मॅथचा टॉपर होता 97 चा आणि सायन्स टॉपर आहे 98 चा टॉपर आहे मित्रांनो। तर या रिझल्टकडे मी परत एकदा येणार आहे मित्रांनो, पण त्याच्या आधी आपण या वर्षी मुलांमध्ये अजून चांगल्या पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी अजून आपण काय करू शकतो तर हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो आणि आपल्या क्लास बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी। तर बघा मित्रांनो, 2016 पासून मित्रांनो आपला क्लास या ठिकाणी चालू आहे, म्हणजे जवळपास गेली 9 ते 10 वर्ष आपण या ठिकाणी क्लास घेतोय। आणि ज्यावेळेस मी क्लास चालू केला होता त्यावेळेस माझा पहिला मोटो होता क्वालिटी एज्युकेशन। क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय मित्रांनो, मुलांनी कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे ना की त्या पाठ केल्या पाहिजे। सायन्स सब्जेक्ट असेल तर मित्रांनो आपल्या इथले बरेचसे मुलं सायन्स पाठ करतात, तर मुलांना मी कधीच सांगत नाही की सायन्स पाठ करा म्हणून। सायन्स समजून घेण्याचा सब्जेक्ट आहे आणि तो समजून घेतला, कन्सेप्ट समजून घेतली तर ती आपल्या लँग्वेजमध्ये लिहिता पण आली पाहिजे मित्रांनो। ह्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो, कन्सेप्ट समजून घेणं। नेक्स्ट आहे आपल्या क्लासमध्ये हा स्मार्ट बोर्ड आहे मित्रांनो। आपलं जे काय एज्युकेशन चालतं, टीचिंग चालतं ते पूर्णपणे स्मार्ट बोर्डवरती चालतं। तर ह्याचा फायदा काय मित्रांनो, ज्या काही सायन्सच्या काही डायग्राम असतात त्या आपण नॉर्मल बोर्डवरती नीट एक्सप्लेन नाही करू शकत। तर याच्यामध्ये आपण कोणतीही डायग्राम गुगलवरून घेऊन ती या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो आणि मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो। नेक्स्ट मित्रांनो, सीसीटीव्ही आपल्या क्लासमध्ये आणि क्लासच्या बाहेर एंट्री पासून पूर्णपणे सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत आणि ते कंटिन्युअसली 24 तास चालू असतात। या वर्षीपासून आपण आपल्या क्लासमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम चालू करतोय मित्रांनो। बायोमेट्रिक सिस्टीम काय, तर ज्यावेळेस मुलगा क्लासमध्ये येईल, एंट्री करेल, त्यावेळेस तो तिथे एक मशीन बसवलेलं असेल आणि त्या मशीनवरती त्याची एंट्री होईल आणि तो किती वाजता क्लासमध्ये आला त्याचा मेसेज त्याच्या पॅरेंट्सला घरी जाणार आहे। प्लस ज्यावेळेस क्लास संपणार आहे, तो क्लास संपल्यानंतर पण त्याच्या पॅरेंट्सला मेसेज घरी जाणार आहे। म्हणजे यावरून त्याच्या पॅरेंट्सला समजू शकतो आपला मुलगा क्लासमध्ये किती वाजता गेला होता, तो क्लासमध्ये किती वेळ होता आणि किती वाजता तो क्लासमधून बाहेर पडला। तर हे या वर्षापासून आपण बायोमेट्रिक सिस्टीम चालू करतोय मित्रांनो। तर आपल्या क्लासमध्ये जे काही स्टुडंट असतील, मुलं असतील, तर आपण काय करणार, सपोज आपण मॅथ जर घेतलं तर मॅथ्सचा जो काही चॅप्टर आहे तो आपण कंप्लीट चॅप्टर आपण मुलांना एक्सप्लेन करणार। त्याच्यानंतर मॅथ्स मध्ये जे काही प्रॅक्टिस सेट असतील त्या प्रॅक्टिस सेट मधले सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार। त्यानंतर प्रॉब्लेम सेट मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार। स्टार प्रॉब्लेम असतात, हार्ड प्रॉब्लेम असतात, ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार। बरोबरच या चॅप्टर मध्ये काही मुलांना डिफिकल्ट काही क्वेश्चन समजले नसतील तर त्याच्याबद्दल आपण एक्स्ट्रा डिस्कशन करणार आहोत। प्लस याच्यामध्ये आता काही क्वेश्चन असे असतात की ते मुलांकडे काही क्वेश्चन असतात, माझ्याकडे काही एक्स्ट्राचे क्वेश्चन असतात, ते पण क्वेश्चन आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत। आणि या पद्धतीने जर आपण मॅथ्स केलं तर मॅथ्स हा सब्जेक्ट मुलांचा एकदम परफेक्ट होऊ शकतो। त्यानंतर आपण काय करणार आहे मित्रांनो, आपण एखादा जर चॅप्टर झाला तर त्या चॅप्टरवरती आपण टेस्ट घेणार आहोत आणि त्या टेस्टचे मार्क्स मुलांच्या पॅरेंट्सला व्हॉट्सअपद्वारे सेंड करण्यात येतील। आपण प्रत्येक चॅप्टरवरती टेस्ट घेणार, त्या टेस्टचे मार्क्स मुलांच्या पॅरेंट्सला सेंड करण्यात येतील। ज्या मुलाला टेस्टमध्ये कमी मार्क्स पडतील तर त्या मुलाची आपण रिटेस्ट घेणार आहोत आणि सपोज त्या रिटेस्टमध्ये पण त्या मुलाला जर मार्क्स कमी पडले तर आपण त्या मुलाच्या पॅरेंट्सशी बोलून त्या मुलामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत। त्याच्यानंतर आपण पहिला चॅप्टर झाला, सेकंड चॅप्टर झाला, थर्ड चॅप्टर झाला, ह्या
3 चॅप्टरवरती परत एकदा एक्झाम घेणार आहोत, टेस्ट घेणार आहोत. त्याच्यानंतर स्कूलमध्ये ज्या पद्धतीने तुमची सेमिस्टर एक्झाम असणार आहे त्याच पद्धतीने आपण क्लासमध्ये पण सेमिस्टर एक्झाम घेणार आहोत. म्हणजे स्कूलमध्ये जे काही 5 चॅप्टरवरती 6 चॅप्टरवरती दिवाळीच्या आधी जी काही एक्झाम होते त्याच पद्धतीने आपण एक्झाम क्लासमध्ये घेणार आहोत. म्हणजे पहा, क्लासमध्ये प्रत्येक स्टुडंट एका चॅप्टरवरती 3 वेळा टेस्ट घेणार आहे. एकदा प्रत्येक चॅप्टरवरती सेपरेट, नंतर 3 चॅप्टरवरती कंबाईन टेस्ट आणि सेमिस्टर. आणि मला वाटतंय या 3 वेळा मुलाचा जर चॅप्टर तो प्रिपेअर झाला, 3 वेळा जर त्याने ती प्रॅक्टिस केली, 3 वेळा जर त्याने ती एक्झाम दिली तर त्या मुलाचा तो चॅप्टर परफेक्ट होईल मित्रांनो. त्याच्यानंतर आपले जे काय बॅच असणार आहे 10वीची बॅच ती 6:30 ते 8 1.5 तासाची आपली बॅच असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी 8:30 ते 10 पर्यंत दुसरी बॅच असणार आहे आणि हे 12वीचे हे. याच्यानंतर तिसरी एक 10वीची बॅच असेल 2:30 वाजता, 2:30 ते 4 पर्यंत तिसरी 10वीची बॅच असेल. आणि ज्या काही बॅचेस असतील ना 10वीच्या त्या पूर्णपणे सेपरेट असतील. म्हणजे सेमी इंग्लिशची सेपरेट बॅच असेल, मराठी मीडियमची सेपरेट बॅच असेल आणि इंग्लिश मीडियमची बॅच सेपरेट असेल. आपल्या मित्रांनो फी स्ट्रक्चर आहे, 10वीची फी आहे 9,000 ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला 4,000 पे करायची आणि राहिलेली सप्टेंबर मंथमध्ये पे करायची. जर याच्यामध्ये जर तुम्ही वन टाइम जर करत असाल तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं कन्सेशन पण देऊ शकतो. तर बघा मित्रांनो, मी सांगितलं की तुम्हाला 2016 मध्ये आपण क्लास चालू केला होता. आता हे तेव्हापासूनचे काही रिझल्ट आहे मित्रांनो, तेव्हापासूनचे हे काही रिझल्ट आहे. हा जो रिझल्ट आहे हा मला वाटतंय 2018चा रिझल्ट आहे बघा. त्याच्या वेळेस त्यामध्ये आपल्या क्लासमधली फर्स्ट आला होता 93.20चा. हा 2018चा रिझल्ट आहे. हा मला वाटतं 2022चा रिझल्ट आहे आणि हा आपला 2023चा रिझल्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रिया सातपुते हिला 92.40% पडले होते. तर जेव्हापासून मी क्लास चालू केला होता तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं की आपल्या क्लासमध्ये जो काही स्टुडंट असेल त्याला एखादा स्टुडंट तरी असा आपल्याला घडवायचा आहे ज्याला मॅथ्समध्ये किंवा सायन्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडतील. हे माझं स्वप्न आहे मित्रांनो. आणि 2019 मध्ये मला वाटतं एक स्टुडंट होता ज्याला मॅथ्समध्ये 99 मार्क्स होते, 1 मार्क त्याचा कमी पडला होता. आता यावर्षी पण एक मुलगी आहे, तर तिला पण मला वाटतं सायन्समध्ये 98 मार्क्स आहे, 98. पण अजून तरी आपल्या क्लासमध्ये असा कोणता स्टुडंट नाही की ज्याला मॅथ्समध्ये किंवा सायन्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडलेत. तर माझा तर प्रयत्न चालू आहे की एखादा तरी मुलगा असा आपण घडवायचा की ज्याला मॅथ्स किंवा सायन्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स आणायचे 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये. तर हे एकंदरीत आपल्या क्लासची इन्फॉर्मेशन होती आणि मुलांना आपण कशा पद्धतीने ह्या वर्षी आपण कशा पद्धतीने ट्रेन करणार आहोत, कशा पद्धतीने आपण त्यांचा स्टडी घेणार आहोत हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. जर तुम्हाला आणि हे जे काही सांगितलं मी, हे जो मुलगा आता क्लास जॉईन करेल, ज्या मुलांना क्लास जॉईन करायचा आहे, तर बघा क्लास जॉईन केला तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर कंटिन्युटी, क्लासला रेग्युलर येणं. दुसरं जे सांगितलंय ते घरी रिवाइज करणं, स्टडी करणं. आणि तिसरं जे समजलं नाही ते विचारणं. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना मित्रांनो तर तुमच्यामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होईल, 100% इम्प्रूव्हमेंट होईल. आणि जे मुलं ह्या 3 गोष्टी फॉलो करतील तर त्यांच्यामध्ये ज्यांना 9thला जेवढे पर्सेंटेज होते त्याच्यापेक्षा कमीत कमी 12 ते 15% त्यांच्यामध्ये ग्रोथ होईल 100% मित्रांनो. जे मुलं हे 3 गोष्टी फॉलो करणार, एक तर क्लासमध्ये रेग्युलर येणं, दुसरा घरी स्टडी करणं, जे सांगितलंय ते रिवाइज करणं, आणि तिसरं जे समजलं नाही ते विचारणं, ह्या जर 3 गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला 9thला जेवढे पर्सेंटेज होते त्याच्यापेक्षा कमीत कमी 12 to 15% तुमच्यामध्ये ग्रोथ होईल. आणि नाही झाली तर मी तुमची जी काही फी घेतली असेल ती फी तुम्हाला रिटर्न देईल मित्रांनो. बघा, तर हे क्लासबद्दल मी तुम्हाला आणि आपल्या क्लासमध्ये आपण जो काही हे राबवणार आहे या वर्षीपासून कशा पद्धतीने स्टडी करणार हे तुम्हाला एक्सप्लेन केलं.